नमस्कार. मी आज आलो होतो वारजे लोकेशनमध्ये. वारजे लोकेशन म्हणजे मुंबई पुणे हायवेला लागूनच हा एक प्रोजेक्ट आहे. हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 BHK आणि 2 BHK असे 2 व्हेरियंट आहेत. 3 BHK तुम्ही बघाल, आपण ॲक्च्युअल फ्लॅट बघतोय आता, हा ॲक्च्युअलच फ्लॅट आहे जो तुम्ही इथे राहणार आहात. तर ह्याला लागूनच इथे एक मोठी टेरेस आहे, जी एकदम मोठी टेरेस आहे, एकदम मोठी. तर तुम्ही टेरेस बघून घ्या. तर या तुम्ही आता टेरेस पाहिली, आता हॉल बघा. हॉल प्रचंड मोठा आहे, एवढा मोठा हॉल तुम्हाला. तर चला तुम्ही आता बाल्कनी पाहिली, हॉल पाहिला. हॉल नंतर अजून बघूया किचन. किचन जर बघाल तुम्ही एकदम स्पेशियस किचन आहे. एनक्लोज ह्याला ड्राय बाल्कनी आहे. इथे तुम्ही इथे वॉशिंग मशीन आणि इथे तुम्हाला फ्रीजला पॉईंट दिला आहे. हे मोठं किचन आहे. तर ह्या गोष्टी, तर किचनचं जे डायमेन्शन आहे ते तुम्ही बघू शकता 10x9 आहे, म्हणजे एकदम मोठा असं तिचं डायमेन्शन आहे. त्याच्यानंतर आपण लिव्हिंग रूममध्ये तुम्ही बघू शकता 22x11चा हॉल. तुम्ही कुठे बघितला असेल का? मला माहिती आहे तुम्ही बघितलाच नाही. तर त्याच्यानंतर तुम्ही या, मी तुम्हाला किड्स बेडरूम दाखवतो. ही जी किड्स बेडरूम आहे ती आहे 10x12ची आणि तरी बघू शकता एकदम मस्त असं प्लॅन करूनच त्यांनी बांधले सगळ्या गोष्टी. तर आता ही मास्टर बेडरूम आहे, सेकंड मास्टर बेडरूम. सेकंड मास्टर बेडरूमला पण तुम्ही बघू शकता 11x12ची ही बेडरूम आहे. त्याला अटॅच टॉयलेट दिले त्यांनी. टॉयलेट जे आहे ते 8x5चं आहे. तुम्ही हे हात धुवू शकता. हात धुतल्यानंतर तुम्ही हे बाथरूम आहे. बाथरूम जे आहे ते कॉमन टॉयलेट 5x6 दिलं आहे. आता आपण बघूयात मास्टर बेडरूम. तर हे जे तुम्ही बघताय ही मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम जी आहे ती 14x11ची मास्टर बेडरूम आहे. 14x11 म्हणजे एकदम मोठी, त्याला अटॅच टॉयलेट आहे. तर वारजे लोकेशन जर तुम्ही प्रॉपर्टी बघत असाल तर टोटल वारजेमध्ये ॲक्च्युली नवीन आणि जर बघायला गेलं तर टोटल 7 प्रोजेक्ट आहेत, 7 प्रोजेक्ट. जर तुम्ही हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला वारजे लोकेशनमध्ये जर प्रॉपर्टी बघायची असेल तर मी तुम्हाला टोटल 7 प्रोजेक्ट दाखवू शकतो आणि 7 पैकी तुम्ही कुठे ना कुठेतरी प्रॉपर्टी बुक कराल अशी मला पूर्ण खात्री आहे. तर माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, त्या नंबरला तुम्ही कॉल करा लगेच आणि साईट व्हिजिटचा प्लॅन करा. तर लवकरच आपण भेटूयात. जय हिंद.